उच्च झालेल्या आहेत। पण नवी मुंबई जिथे प्रामुख्याने सिडकोनी विकास घडवून आणला, या विकासामध्ये औद्योगिकरण झालं, रिअल इस्टेट फार मोठ्या प्रमाणात विकसित झालं। आज तिथे तुम्ही जर पाहाल तर नेरूळ सारख्या ठिकाणी 300 कोटी रुपये एकरनी प्लॉट विकला जातो, जो आपल्या स्थानिकांकडनं 10-20-30 हजार रुपये एकर मधून घेण्यात आला होता। आज आपल्या स्थानिकांची परिस्थिती काय, तर आपले स्थानिक तिथे तुम्हाला वॉचमन म्हणून नोकरी करताना दिसतील, महिला तिथे तुम्हाला मोलकरणीची कामं करताना दिसतात, आणि युवक जे सुशिक्षित आहेत, ग्रॅज्युएट आहेत, ते रिक्षा चालवताना दिसतात। अशा प्रकारची जर परिस्थिती आपल्याला तिसऱ्या मुंबईमध्ये नको असेल तर आजपासून ह्या गोष्टीवरती काम करण्याची गरज आहे। आज आपल्या लोकप्रतिनिधींमुळे इथे काही प्रमाणामध्ये आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते। त्या प्रकारची परिस्थिती आपल्याला तिसऱ्या मुंबईमध्ये येत्या काळामध्ये घडवायची नाहीये, म्हणून आपला सातत्याने प्रयत्न असणार आहे। गेल्या 5 महिन्यामध्ये जवळजवळ आम्ही 6 रोजगार मेळावे घेतलेत, आणि आमचा मानस असणार आहे की दर महिन्याला आपल्याला 1 ते 2 मेळावे विविध तालुक्यांमध्ये घडून आणायचे, आणि त्याच्यातनं ह्या संधी निर्माण करून द्यायच्यात। आज